खूप असे गट असतात, बचत गट असतात किंवा मग मार्फत सुद्धा एकमेकींना शाळा असेल, कॉलेजेस असेल, तर या ठिकाणी सुद्धा अनेक महिला एकत्र बसून काम करतात. किंवा मग आपलं जे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे, जसं हॉस्पिटल डिपार्टमेंट आहे, हॉस्पिटल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अनेक महिला किंवा अनेक डॉक्टर्स असतील किंवा नर्सेस असतील, ह्या एकत्र काम करतात. म्हणजे हे जे टीम वर्क आहे तर ते बिल्ड झालेलं आहे. तसंच पॉलिटिशियन मध्ये पण आपण बघू शकतो की अनेक महिला ह्या एकत्र येऊन समाज बदलासाठी कार्य करतात. यापुढे काय असू शकतं जे मिथ्या आणि तथ्यामध्ये आपण विचारू शकतो? स्त्री ही एकमेकांची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते का? काय वाटतं की याच्यावर तुम्ही तथ्य वाटतं की मिथ्या वाटतं? आधी तिच्यासारखीच समृद्ध आणि पद्मावती ह्यांनी समाजामधील अनेक स्त्रियांसाठी ती रस्ता खोलू शकते. आणि तथ्य ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त आपल्या मनामध्ये किंवा ज्या रूढी परंपरा. उत्तम उदाहरण आपल्याला इथेच दिसून येते, जे घर आणि आपली नोकरी दोघांमध्ये उत्तम कार्यरत म्हणून आपले जे कार्य आहे दोन्ही त्या उत्तमपणे पार पाडत आहेत. म्हणजे असं म्हणून नाही चालत की आज रात्र आहे किंवा ही आपल्यासाठी मेहनत करत असतात. तर त्यांच्यासाठी आरती मॅडम दामिनी पथक प्रमुख आहेत. तसंच महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्या ढाल ठरलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी जे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून काम, खूप खूप स्वागत आहे. सेवा केलेली आहे. नांदेड येथे 4 वर्ष सेवा केली आहे. पुढील मान्यवर आहेत कार्य आहे ते खूप उल्लेखनीय आतापर्यंत पार सर्व स्त्रियांसाठी आपण कशा लढतात किंवा त्या कशा कार्य करतात हे आपण त्यांच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी हा प्रोग्राम आहे. तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी पेटा घालून सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपण जोरदार टाळ्यांची जर साथ दिली तर आणखी शोभा वाढेल. सन्माननीय सरांचं स्वागत होत आहे. आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं काय औचित्य आहे, काय सांगू शकाल? दिव्य ज्योती जागृती संस्थान एक सामाजिक आणि आध्यात्मिक दोन्ही कार्यरत आहे. सद्गुरू सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या कृपेने अनेक प्रकल्प चाललेले आहेत, सामाजिक प्रकल्प. तर त्याच्यातील आज जो कार्यक्रम इथे आश्रममध्ये राबवण्यात आलेला आहे हा आहे संतुलन प्रोजेक्ट अंतर्गत. संतुलन प्रोजेक्टमध्ये कार्य हे आहे की नारी सशक्तीकरणावर हा कार्यक्रम राबवला जातो, जिथे लिंग समानता आणि नारीवर होणारा अत्याचार, तर यासाठी एक आवाज उठवलेला आहे दिव्य ज्योती जागृती संस्थानने. आणि ज्या महिला पीडित आहेत, ज्यांच्यावर अत्याचार होतात किंवा समाजामध्ये जिथे महिलांचं अत्याचार होत आहे किंवा जी भ्रूण हत्या होत आहे, तर त्याच्यावर संस्थान हे कार्यरत आहे. आणि समाजाला जागृत करण्याचं कार्य जे आहे हे संतुलन प्रोजेक्ट अंतर्गत हे कार्य आम्ही करत आहोत. म्हणजे नेमकं काय करता या महिलांसाठी? ज्याप्रमाणे पहा, एक महिला आहे जिच्या गर्भामध्ये मुलगी आहे आणि जेव्हा तिची टेस्ट केल्या जाते आणि टेस्ट केल्यानंतर समजतं की जो गर्भ आहे तो मुलीचा आहे. आणि घरातील लोकांची जी मान्यता बनलेली आहे की मुलगा सगळं काही करू शकतो, मुलगी नको,
अशी आज समाजाची ही धारणा झालेली आहे. जर मुलगीच नसेल तर पुढे परिवार वाढणार कसा? आणि मग आपल्याला आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, पण मुलगी का नको? आणि मुलींशिवाय तर समाज आज तुम्ही पाहत आहात की आज समाजामध्ये मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे. तर अशा ठिकाणी महिलांना जागृत करण्याचं कार्य जे आहे हे संस्थान करत आहे. असा एक प्रश्न असेल माझा मॅडम. हं, आजकाल लग्न होत आहे, हं, तर 4-6 महिने झाले की दिवसभर येऊन पोहोचते. हं, हं. अशा लोकांसाठी काय प्रकारे आहे का? पहा, आज समाज भैया एकतर असं आहे की आज वातावरण जे आहे हे वातावरण खूप खराब होत चाललेलं आहे. आणि सगळ्यात कमी जी आहे ती आहे कमी समाजामध्ये विचारांची कमी आहे. आणि समाजामध्ये जी परिस्थिती घडत आहे आज त्याला मुली ज्या आहेत त्या फॉलो करत आहे. आणि एकतर आहे मीडिया किंवा मोबाईलमुळे आज हे वातावरण खूप खराब होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज मुलींमध्ये हा भाव किंवा हा विचार उत्पन्न होत आहे. त्याच्यामुळे आज मुली ज्या आहेत म्हणजे लग्न करत आहेत पण तिथे टिकत नाही, कारण त्याच्या मागचे कारणं अनेक असतील. त्याच्यामध्ये एक आहे मोबाईल आणि समाजामध्ये जी त्यांची संगती आहे या संगतीच्या परिणामामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये हे भाव किंवा हे विचार त्यांच्यामध्ये येत आहे. म्हणून ही परिस्थिती निर्माण होत आहे. शेवटी लातूरकर वासियांना आपला काय संदेश असेल त्या कार्यक्रमामार्फत? एक संस्थान जे आहे हे जनजागृतीचं कार्य करत आहे. आणि समस्त लातूरकरांना दिव्यज्योती जागृती संस्थानकडून मी हेच सांगू इच्छिते की आज समाजामध्ये ज्या स्त्रीला कमी दर्जा दिला जात आहे किंवा तिला समाजामध्ये जे स्थान पाहिजे ते आज पुरुष वर्गामध्ये आज पुरुष प्राधान्य समजल्या जातं. पण अशा परिस्थितीमध्ये स्त्रीला जो मान म्हणा किंवा तिला जे स्थान पाहिजे ते स्थान तिला घरामध्ये मिळत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे, अशा घरांमध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की आज स्त्री जी आहे ती सगळं काही करू शकते, पण घरातील जो पती आहे जो तिला सपोर्टिंग पाहिजे तो सपोर्टिंग तिला पती जर मिळत नसेल तर तिने पुढे चालून आपल्या मुलांचं संगोपन किंवा घर परिवार हा कसा चालावा तिच्यापुढे हा खूप मोठा प्रश्न आहे. तरी त्यासाठी अशा महिलांना जागृत करणं हे संस्थान कार्य करत आहे. आणि पूर्ण लातूरकरांना मी हेच सांगू इच्छिते की जोपर्यंत तुमचं आत्मबल किंवा जोपर्यंत तुम्ही स्वतः जागृत होत नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व काय आहे हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून स्वतः जागृत होण्याची खूप आवश्यकता आहे. मॅडम मला सांगा, दामिनी पुस्तक म्हणलं की चांगल्याची घामा येतो अंगाला, आणि आज तुम्ही या सांप्रदायिक कार्यक्रमात आला आणि या कार्यक्रमाबद्दल आपलं काय मत आहे? दिव्य ज्योती जागृती संस्थानामार्फत हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या बाबतीत मला एवढंच म्हणायचंय की आता सध्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार जे वाढत चाललेले आहेत, मग ते कौटुंबिक हिंसाचार असू दे किंवा कोणत्याही मुलीवर होणारा अत्याचार असू दे, त्यांना कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे ह्या म्हणजे कार्यक्रमातून महिलांना एक मार्ग भेटला की जेणेकरून त्यांनी कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही संकट आली तर त्याला सामोरं कसं गेलं पाहिजे हे त्यांना ह्या कार्यक्रमातून ऐकायला मिळालं. ह्याबद्दल मला खरंच दिव्य ज्योती जागृती संस्थानाची म्हणजे आभार व्यक्त करा असं वाटतं. सहसावरती लोक सांप्रदायिककडे ओळख नाहीत, पण तुम्ही आलात त्याचं काय कारण? संप्रदाय सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्त्री. मी पण एक स्वतः स्त्री आहे आणि मी पण म्हणजे एक गृहिणी आहे. मी नोकरी पण करते आणि एक गृहिणी पण आहे. त्यामुळे स्त्रियांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी कशा आहेत आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी देखील त्यांना म्हणजे एक संप्रदाय मार्गातून त्यांना कसं त्यातून एक बुद्धी मिळते की जेणेकरून त्यातून त्यांना कसं बाहेर पडता येईल. म्हणजे मी पण संप्रदायातून माझ्यावर पण अशी कितीतरी संकट आले, ते संप्रदायाच्या मार्गातून गेल्यामुळे मी त्या संकटामधून सहजासहजी बाहेर पडलेले आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे त्याच्यावर संप्रदाय. या स्टेजवरून लातूरकर वासियांना काय संदेश द्यायचा? मला स्टेजवरून लातूरकर वासियांना हाच संदेश द्यायचा आहे की कोणत्याही मुलीवर सर्वप्रथम तुम्ही स्त्रीचा सन्मान करा. मग तुमची बायको असू दे, तुमची बहीण असू दे किंवा तुमची मुलगी असू दे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही तुमच्या मुलीवर किंवा महिलांवर कोणत्याही प्रकारचा जर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही दामिनी
दामिनी पथकशी कॉन्टॅक्ट करू शकता. मग तुम्ही पोलिसांचा 112 आहे, 112 ला कॉल करू शकता. 1098 चाइल्ड हेल्पलाईन आहे, त्याला देखील कॉल करू शकता किंवा आमच्या दामिनी पथकाशी संपर्क करू शकता. आम्ही तुम्ही कोणताही प्रॉब्लेम आम्हाला सांगितलं तात्काळ आम्ही तेथे उपस्थित होऊ आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देऊ. काय आहे म्हणजे आपल्या कार्यक्रमातून? दिव्य जागृती ज्योती जागृती संस्थान यांनी हा एक आगळा वेगळाच कार्यक्रम घेतला असं मला वाटतं की यांच्या विषयामध्ये लिंग समभाव हा विषय आला याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला. लिंग समभाव म्हणजे काय नेमकं? तर मुला मुलींची संख्या बरोबर होणं फक्त एवढंच असं नाही आहे. लिंग समभाव याचा अर्थ असा की घरामध्ये दोघांनाही तेवढंच महत्त्व असणं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अडचणींमध्ये महिलांना विचारलं जाणं, त्यांचं काय उत्तर आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारणं आणि त्याच्यावर मग कार्य करणं, हे म्हणजे लिंग समभाव असं माझं म्हणणं आहे. यातले सगळे विषय अत्यंत सुंदर आहेत. कारण आता बघतो आहोत की मुलींची संख्या कमी होती आहे. आता तर एकच मूल मुली म्हणजे जोडपं म्हणतात की एकच मूल हवंय आम्हाला. पण हे किती घातक आहे. त्यांना पुढे नातं काका मामा मावशी आत्या हे नातेच राहणार नाहीत. तर हा विषय तुमच्या याच्यामध्ये घेतलेला गेला आहे, त्याच्यामुळे हा खरंच विषय अत्यंत चांगला आहे आणि तो सगळ्यांना कळला पाहिजे. अगदी छोट्या गावांपर्यंत हा विषय गेला पाहिजे, झिरपला पाहिजे. तेव्हा आपली लोकसंख्या म्हणजे महिलांचं म्हणजे एकूण लोकसंख्या लोकसंख्येची वाढ होईल. आणि कन्या बचाओ म्हणजे आता त्या मॅडमनी सांगितलं की बालविवाह होतात. तर बालविवाह होतात बरोबर आहे, पण त्याला कारण पण आहे. तसं कारण काय आहे की शेतामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला असतात तर त्यांनी मुलगी मोठी झाली की तिचं लग्न करून द्यायचं एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. कारण अत्यंत समाजामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तर ही वाईट परिस्थिती केव्हा कमी होईल? जेव्हा आपल्याकडे माता पालक किंवा वडील हे घरामध्ये छान प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागतील एकमेकांशी आणि हे होणार नाही, काय घटस्फोट होणार नाही आणि सुखी संसार ज्या याच्यामध्ये होतील तेव्हा त्या मुलींसाठी सुखाचं होईल, लहान मुलींसाठी. माझा एक असा प्रश्न असेल मॅडम, हो. आता तुम्ही प्रश्न विचारला, हा लग्न व्हायला लागली हो पण नेमकं घटस्फोटापर्यंत ते प्रकरण पोहोचत, यासाठी आपलं कसं घेतं? हो बरोबर आहे. घटस्फोटासाठी आता मॅडमने सांगितलं की सहनशीलता कमी आहे. घरामध्ये आई वडीलच आहेत, घरामध्ये एकत्र कुटुंब नाही आहे आणि छोटे छोटे कुटुंब झालेत, मुलींना बघणारं कोणी नाही आहे आणि आता हातात मोबाईल आलेला आहे आणि त्या आई वडिलांना देखील आपली मुलगी चार चौघात पडावी असं वाटतच नाही. त्यांना वाटतं की एका सुखी कुटुंबात म्हणजे छान भरपूर पैसा असेल अशा ठिकाणी माझी मुलगी मी देईन. म्हणजे तिला असं वाटत नाही की मी ज्या कुटुंबातून आले त्या कुटुंबात हे सगळं होतं का किंवा आता आहे का, तर नाही. पण माझी मुलगी मी जेव्हा देईन तेव्हा मी एखाद्या श्रीमंत कुटुंबात देईन. मग त्या मुलीवर तेच संस्कार होणार आणि मुलीची मानसिकता एवढी बदलून गेली की तिला असं वाटतं की नाही, मी एखाद्या छान श्रीमंत घरामध्ये जिथं सगळ्या सुखसोयी आहेत, मला काहीही कष्ट करावे लागणार नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा सहनशीलता अत्यंत कमी झालेली आहे आणि मानसिकता खूप बिघडलेली आहे मुलींची आता सध्या. आणि म्हणून काय व्हायला लागलं की तू मी जास्त होत आहे आणि बरोबरीचा नवरा हवा आहे, वयातलं अंतर पण मुलींना नको आहे. या सगळ्या कारणांमुळे मुलांमध्ये मुलींमध्ये घटस्फोटाचं कारण वाढत आहे. त्याला पर्याय काय? पर्याय विवाहपूर्व समुपदेशन हा एक असू शकतो की लग्न व्हायच्या आधी आपण मुलामध्ये विवाह म्हणजे काय, जोडीदार म्हणजे काय याची जी ही अर्थ असतो तो जाणून घेणं आणि आई वडिलांनी सुद्धा तो दाखवणं की समुपदेशनाला तुम्ही जा, विवाहपूर्व समुपदेशन काय आहे नेमकं ते तुम्ही करून या आणि मग विवाहाला उभं राहा असं वाटतं.